प्रकृती परीक्षण करताना पहिलं लक्षण आहे बेल्ट. यालाच देहाकृती असे म्हणतात. ही सर्वसाधारणतः दोन प्रकारची असते. या प्रकृती परीक्षणाच्या चार्टमध्ये दिलेली आहे. अपाची शरीर आणि उपचित शरीर. व्यवहारामध्ये आपल्याला कृश देहाकृती ज्यांचा BMI हा 20पेक्षा कमी असतो, स्थूल देहाकृती ज्यांचा BMI 25पेक्षा जास्त असतो आणि 20 ते 25मध्ये मध्यम देहाकृती असं पाहायला मिळतं. या ठिकाणी BMI पेक्षा कमी ज्यांचं आहे त्यांची अपचित देहाकृती ही आपल्याला टिकमार्क करायची आहे. ज्यांचं 25पेक्षा जास्त BMI आहे त्यांना आपण उपचित शरीर म्हणून टिकमार्क करणार आहोत. आणि मध्यम जे आहे ते आपण अपचित शरीरमध्ये सुद्धा टाकू शकतो किंवा उपचित शरीरमध्ये टाकू शकतो. ही एक जर्नलमधली अडचण आहे की या ठिकाणी आपल्याला तिसरं ऑप्शन या ठिकाणी देण्यात आलेलं नाही आहे. तर बॉडी मास इंडेक्स 20पेक्षा कमी अपचित किंवा थिन बिल्ड, 25पेक्षा जास्त उपचित किंवा वेल बेल्ट असं आपल्याला निष्कर्ष हा काढता येतो. याच्यानंतर हाईट. प्रत्येकाची हाईट असते. जर ही हाईट खूप कमी असेल, आपण सर्वसाधारणतः असं ठरवतो की 5 फुटापेक्षा कमी ज्या विद्यार्थ्यांची किंवा ज्या तरुण व्यक्तीची हाईट आहे त्याला आपण ह्रस्वाकृती म्हणणार आहोत. तसंच 5 फूट 8 इंचापेक्षा जास्त ज्यांची उंची आहे अशा विद्यार्थ्यांना आपण दीर्घाकृती असं म्हणणार आहोत. या ठिकाणी ह्रस्वाकृती ही कफजीमध्ये या ठिकाणी म्हटलेलं आहे. हा एक चर्चेचा विषय होऊ शकतो. ही वातामध्ये सुद्धा मोडू शकते आणि दीर्घाकृतीसुद्धा वातामध्ये मोडू शकते. तर या दोन्ही प्रकृती हे वात प्रकृतीला आपल्याला टिकमार्क केलं तर वाताचा एक पॉईंट आपल्याला मोजायला सोपं जाईल. तिसरा पॉईंट आहे की त्या व्यक्तीचा अपीअरन्स कसा आहे. त्याच्या शरीरावरती बहुकंडरा शिरा प्रतान हे असेल तर हे वाताचं लक्षण आहे. हातापायावरती त्याच्या शिरांचं जाळं तुम्हाला लक्षात येईल ज्याच्यामधून ब्लड सर्क्युलेशन सुरू आहे. दुसरं लक्षण आहे सुकुमार गात्र. तिसरं लक्षण आहे सुकुमार गात्र. आता सुकुमार गात्र हे पित्त प्रकृतीमध्ये पण आढळून येतं आणि कफ प्रकृतीमध्ये पण आढळून येतं. पित्त प्रकृतीमध्ये असणारं सुकुमार गात्र हे जास्त उष्णतेच्या संदर्भात असतं. या लोकांना जास्त उष्णताही सहन होत नाही, उन्हाळा सहन होत नाही, गरम अन्न घेतलेलं सहन होत नाही, तिखट खाल्लेलं सहन होत नाही आणि औषधी ज्या उष्णवीर्य असतात त्यासुद्धा मग मॉडर्नच्या मेडिसिन याच्यामध्ये जास्तीत जास्त येतात, यासुद्धा यांना सहन होत नाही. कफ प्रकृतीमध्ये सुकुमार गात्र असतं त्यामध्ये ते व्यक्ती नाजूक दिसतात, तसे ते नाजूक नसतात. महाललाट. कपाळाची समजा तुम्ही मेजरमेंट घेतलं आणि ते 4 अंगुलपेक्षा जास्त असेल तर महाललाट या लक्षणाला टिकमार्क करायचं. हे आपल्या प्रकृतीमध्ये कफाच्या फेवरमध्ये जातं. शेवटी आपल्याला सगळे पॉईंट मोजायचे आहेत. आता पुढचं लक्षण आहे स्किन. स्किनमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी बघणार आहोत. त्यामध्ये त्याचा रंग, गोरा रंग, गौरपीत, धूसर कृष्ण यापैकी समजा रंग असेल तर गोरा रंग हा दुधाळ गोरेपण असेल तर कफ प्रकृतीच्या फेवरमध्ये जातं. गौर पितांग म्हणजे गव्हाळ रंग असेल तर तो पित्ताच्या फेवरमध्ये जातो आणि काळा किंवा सावळा किंवा धुरकट रंग असं एखाद्याचा असेल तो वाताच्या फेवरमध्ये जातो. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे त्याचा टच. स्पर्श केल्यानंतर वृक्षता आहे का, कोरडेपणा जाणवतो का किंवा पायाला भेगा पडलेल्या आहेत का, हे असेल तर हे वात प्रकृतीच्या फेवरमध्ये जातं. ही सगळी लक्षणं तुम्हाला तपासायची आहे. असली तर राईट करायचं, नाही तर सोडून द्यायचं. पुढचं आहे स्पर्शामध्ये प्रसन्न स्निग्धांग. एखाद्याची त्वचा खूप सुंदर दिसते, टच केल्यानंतर ती वृक्ष जाणवत नाही, ओलसर जाणवते, स्निग्ध जाणवते. हे कफ प्रकृतीचं लक्षण आहे. पुढचं लक्षण शास्त्रकार सांगतात प्रभूत पिपतील व्यंग पिपलू. शरीरावरती खूप प्रकारचे मोल्स, पिंपल्स किंवा फ्रँकल्स असतील, मस आलेली आहे, तिळांची संख्या जास्त आहे,
तर हे पित्त प्रकृतीचं लक्षण आहे. एका शरीरावरती समजा 4पेक्षा जास्त हे आढळून आले तर आपण पित्त प्रकृतीला राईट करणार आहोत आणि मग पित्ताच्या प्रकृती गृहीत धरूया. पुढचं आहे क्षिप्रवडी शीघ्रवडी, म्हणजे अर्ली अपिअरन्स ऑफ द व्रिंकल्स मे बी सीन अंडर द आईज. डोळ्याभोवती वळ्या पडलेल्या आहेत असं लक्षण असेल तर ते पित्त प्रकृतीच्या फेवरमध्ये जातं. आपण त्याला राईट करणार आहोत. यानंतर स्किनमध्ये आपल्याला आणखी काही गोष्टी बघायच्या. स्किनचं टेक्स्चर, उष्णांग. एखाद्या व्यक्तीला स्पर्श केल्यानंतर समजा आपल्याला गरम जाणवत असेल तर त्याला उष्णांग असं म्हणूया. हे पित्त प्रकृतीच्या फेवरचं लक्षण आहे, त्याला आपण टिकमार्क करणार आहोत. अल्पसंताप, शरीराचं तापमान नेहमी जास्त असतं किंवा शरीर त्याला गरम जाणवत असतं असं असेल तर तेसुद्धा पित्ताच्या फेवरमध्ये जातं. किंवा अल्पसंताप म्हणजे कमी असतं ते कफाच्या फेवरमध्ये जातं. आपण राईट करून कफाचा पॉईंट मोजणार आहोत. उष्णमुख म्हणजे उच्छवास किंवा तोंडाचा वास हा गरम जाणवतो असं असेल तर ते पित्ताच्या फेवरमध्ये जातं. असेल तर आपल्याला राईट करायचं आणि नसेल तर आपल्याला सोडून द्यायचं आहे. यानंतर 5व्या याचं परीक्षण आहे संधी किंवा जॉईंट. अनवस्थित संधिपाद म्हणजे राईट साईड आणि लेफ्ट साईड ही सिमेट्रिकल नसणं. मग सगळ्या रचना, संधी, डोळे, आयब्रोज, जॉज, लिप्स, टंग, हेड, शोल्डर, हँड्स, लेग हे सगळे जे आहेत हे आपल्याला जसे राईटला आहे तसे लेफ्टला आढळून येणार नाही. आणि असं एखाद्या व्यक्तीमध्ये रचनात्मक परीक्षक तुम्हाला आढळलं तर ते वाताच्या फेवरमध्ये जातं. संधीमध्ये सतत संधी शब्दगामीनं, समजा असं असेल सतत सांध्यांचा आवाज होतो तर हे सुद्धा वाताच्या फेवरमध्ये जातं. होत असेल तर आपल्याला टिकमार्क करायचं, वाताचा एक पॉईंट टिकमार्क होईल. नंतर मसल्स, समोरच्याच्या मसल्स कशा आहेत. शिथिल संधी मांस, मसल्स खूप मऊ आहेत, ढिल्या आहेत, हे पित्त प्रकृतीचं लक्षण आहे. आणि उद्बद्ध पिंडिका म्हणजे प्रॉमिनंट आहे, हार्ड आहे काफ मसल, अशा वेळेस हे लक्षण जातं वाताच्या फेवरमध्ये. आपल्याला स्पर्श पद्धतीनं या सगळ्या गोष्टी कन्फर्म करायच्या. आपल्याला हे विसरून चालणार नाही की दर्शन, स्पर्शन आणि प्रश्न या 3च आपल्याकडे साधनं आहे आणि ती पुरेशी आहेत. आपण त्याच्या मदतीनं प्रकृती परीक्षण हे करणार आहोत. आता पुढचं आहे डोळे. डोळ्याची साईज कशी आहे. तनुलोचन, छोटे डोळे वातप्रकृतीच्या फेवरमध्ये जातात. डोळे मोठे असतील तर कफ प्रकृतीच्या फेवरमध्ये जाईल. नंतर डोळ्याचं ॲपिअरन्स किंवा टेक्स्चर कसं आहे हे समजा तुम्ही बघितलं तर कोरडे डोळे किंवा रखरखीत डोळे हे वातप्रकृतीच्या फेवरमध्ये जातात. नेहमी त्यांना कोरडेपणा जाणवत असतो आणि डोळ्याचे प्रॉब्लेम त्याच्यामुळे जाणवतात. नंतर आपल्याला बघायचं आहे की डोळ्याचा कलर कसा असतो. तो धुरकट ब्लॅकिश कलर असेल तर तो वाताच्या फेवरमध्ये जातो. ताम्रनयन म्हणजे कॉपरसारखा किंवा रेडिश असेल तर तो पित्ताच्या फेवरमध्ये जातो. आणि शुक्लाक्ष, व्यक्त शीत अशीताक्ष किंवा रक्तांत नेत्र म्हणजे ब्लड व्हेसल कंजक्टायव्हरच्या स्पष्ट दिसतात. अदरवाईज डोळे पांढरे आहेत आणि डोळ्यामधला पांढरेपणा हा कफ दोषाच्या फेवरमध्ये जातो. 3पैकी जी गोष्ट आढळली त्याला आपल्याला राईट करायचं आहे आणि आपल्याला काउंट करायला नंतर सोपं जाईल. आय लॅशेस ज्याला पक्ष्म असं म्हटलेलं आहे, पापण्यावरचे केस, जर त्यांची संख्या कमी आहे आणि पातळ आहे तर ते पित्ताच्या फेवरमध्ये जातं. आणि भरपूर पापण्यांवर केस असते तर ते कफाच्या फेवरमध्ये जातात. आपण दर्शन परीक्षेमध्ये बघायचं आणि आपल्याला राईट करायचं आहे. डोळ्याच्या संदर्भात आपण अजून काही गोष्टी बघणार आहोत. एक म्हणजे आय मुवमेंट्स, त्याच्यामध्ये चलदृष्टी, सतत डोळ्यांची हालचाल होणं हे वाताच्या एक्साइटमेंटमुळे होत असतं. म्हणून हे वात प्रकृतीचं लक्षण आहे. भिरभिरती नजर, इकडे तिकडे बघणं. त्याच्यानंतर काही स्पेशल फीचर्स डोळ्याचे सांगितलेले आहेत. क्रोधेन मध्येन रवेश्य भासा, क्रोधेन राग आल्यानंतर, मध्येन
दारू पिल्यानंतर, रवेश सूर्याकडे बघितल्यानंतर सगळ्यांचे डोळे लाल होतात. पण पित्त प्रकृतीचे डोळे राग आला नाही तरी, दारू पिली नाही तरी, सूर्याकडे पाहिलं नाही तरी लालसर वाटतात. हे असेल तर ते पित्त प्रकृतीचं लक्षण आहे. आपल्याला त्यावर राईट टिकमार्क करायचं आहे. यानंतर शरीरावरचे केस आपण बघणार आहोत. त्यांचं टेक्स्चर कसं आहे. परुष, वृक्ष, स्फुटित, खूप रुखरुखीत, कोरडे किंवा सहज सुटणारे असे असतील तर ते वाताच्या फेवरमध्ये जातात. समजा केस मऊ असतील, मृदू केशा, कमी असतील, अल्प केशा, रेडिश ब्राऊन असतील म्हणजे कपिल केशा, हे पित्ताच्या फेवरमध्ये जातं. आणि समजा केस स्निग्ध असतील, वृक्ष अजिबात नाही, तर ते कफाच्या फेवरमध्ये जातं आणि त्याला आपल्याला टिकमार्क करायचं. ज्या गोष्टी आपल्याला आढळून येतील प्रकृती परीक्षण करताना त्या ठिकाणी आपण टिकमार्क करणार आहोत. नंतर केसाचं ॲपिअरन्स कसं आहे. कुटील म्हणजे कर्ली हेअर आहेत का, घन म्हणजे डेन्स हेअर आहेत का, किंवा श्याम म्हणजे ब्लॅक हेअर आहेत का, हे कफाचे लक्षणं आहेत. नंतर कपिल केश हे एक लक्षण पित्ताच्या फेवरमध्ये आहे. तर धुरकट केस, धुसर केस हे वाताच्या फेवरमध्ये आहे. तर जे लक्षण केस ज्या पद्धतीची तुम्हाला दर्शन परीक्षेमध्ये आणि स्पर्श परीक्षेमध्ये आढळून येतील त्या ठिकाणी तुम्हाला टिकमार्क करायचं. प्रकृती परीक्षण करणं सोपं जाईल. यानंतर टेंडन्सी ऑफ हेअरफॉल किंवा ग्रेइंग, केस गळणं आणि केस पांढरे होणं आजकालच्या दिवसामध्ये खूप मोठ्या प्रमाणात या समस्या आपल्याला आढळून येतात. पित्त प्रकृतीमध्ये अकाल पलित म्हणजे केस लवकर पांढरे होतात. अकाल खालित्य, केस लवकर गळायला लागतात. हे लक्षण असेल तर आपल्याला राईट करायचं. पित्त प्रकृतीमध्ये आपण ते मोजणार आहोत. त्याच्यानंतर दात, टेक्स्चर कसं आहे. कोरडे दात किंवा रखरखीत दात असेल तर ते वाताच्या फेवरमध्ये असतात. दाताचा आकार कसा आहे. सूक्ष्मदंत, बारीक दात आहेत आणि एकापेक्षा जास्त दात आहेत. हे वाताच्या फेवरमध्ये जातं. असतील तर आपल्याला टिकमार्क करायचं दर्शन परीक्षेमध्ये. त्याच्यानंतर नख समोरच्या व्यक्तीची कशी आहे, साईज कशी आहे. अल्प नख, साईज छोटी आहे. दीर्घ नख, साईज मोठी आहे. अल्प नख वाताच्या फेवरमध्ये आणि साईज मोठी असेल तर कफाच्या फेवरमध्ये असतात. त्यांचं टेक्स्चर, नख हे कोरडे आहेत का, रखरखीत आहेत का, स्तब्ध आहेत का, हे वाताच्या फेवरमध्ये जातं. नखांचा रंग कसा आहे. तांबरं आहे का म्हणजे कॉपर कलर्ड नेल्स, पित्ताच्या फेवरमध्ये जातात. नखवृद्धी, वारंवार नख वाढत असतील तर ते वाताच्या फेवरमध्ये जातात. पुढचं आहे लोकोमोशन. या ठिकाणापासून क्रियात्मक परीक्षणं सुरू होतात. आत्तापर्यंत सगळ्या लक्षणांच्या संदर्भामध्ये आहे किंवा नाही हे बघायचं आणि तुम्हाला टिकमार्क करायचे आहे. तर तुमचं प्रकृती परीक्षण हे व्यवस्थित होऊ शकेल. हालचाल कशी आहे. गेट आणि लोकोमोशन. गेट म्हणजे चालण्याची गती. लोकोमोशनला हालचाल, क्रिया, चेष्टा, गती या सगळ्या याच्यात मोडतात. काही जण खूप वेगाने चालतात. द्रुत गती, चपल गती, चालताना त्यांची पावलं जवळजवळ पडतात. ही लक्षणं वाताच्या फेवरमध्ये आहे. काही जण मंद गतीनं चालतात, मजबूत पाय ठेवून चालतात. सार गती किंवा अधिष्ठित गती ही कफाच्या फेवरमध्ये आहे. तुम्ही दर्शन स्पर्शन प्रश्न या परीक्षेच्या माध्यमातून एक निश्चित करायचं आणि त्याला टिकमार्क करायचं. कोणत्याही गोष्टीच्या कामाला सुरुवात कशी होते. समजा लघुचेष्टा आणि शीघ्र आरंभ म्हणजे एखादा व्यक्ती कामाला ताबडतोब सुरुवात करतो पण तो खूप काम करू शकत नाही. हे वाताच्या फेवरमध्ये जातं. काही जणांचं मंद चेष्टा असतात. सुरुवात ही हळू असते परंतु नंतर मग आणि अशीघ्र आरंभ म्हणजे डिलेड म्हणण्यापेक्षा विचारपूर्वक कामाची सवय ते सुरुवात करतात. ही गोष्ट कफाच्या फेवरमध्ये जाते. यानंतर आपल्याला पुढचं परीक्षण बघायचं आहे. स्पीच, बोलणं कसं आहे. सन्न स्वर, वृक्ष स्वर, जर्जर स्वर, प्रतत स्वर,
बद्धस्वर, चलवाचा, शब्दस्वर, तनुस्वर हे सगळी वाताची लक्षणं आहेत. नाकात बोलणं किंवा कोरडा आवाज, वृद्ध व्यक्तीसारखा आवाज, तुटक तुटक बोलणं, थांबून थांबून बोलणं, सतत बोलत राहणं किंवा खूपच हळू बोलणं, बोलता येत नाही अशा पद्धतीनं, आणि बारीक स्वर ही सगळी वाताच्या फेवरमध्ये लक्षणं असतात. जर आढळली तर आपल्याला त्याला टिकमार करायचं आहे. जर समोरच्या व्यक्तीचा प्रसन्न स्वर असेल, गंभीर आणि स्निग्ध स्वर असेल, तर हे कफ प्रकृतीचं लक्षण आहे. तुम्ही हे प्रश्नपरीक्षेच्या माध्यमातून कन्फर्म करू शकता. कोणत्या ना कोणत्या विषयावर समोरच्या व्यक्तीशी समजा तुम्ही बोलत राहिलात तर तुम्हाला वरीलपैकी कोणती लक्षणं आहेत याचा तुम्हाला अंदाज येईल. क्रियात्मक परीक्षणामध्ये पुढचं लक्षण आहे क्षुधा. भूक तुमची कशी आहे? ॲपेटाईट. शीघ्रक्षुत आणि दंदशूक. लवकर भूक लागते आणि वारंवार भूक लागते. प्रभूत असणं, खाण्याचं प्रमाण पण जास्त आहे, असं असेल तर ते पित्ताच्या फेवरमध्ये जातं. अल्पक्षुत आणि अल्प असणं म्हणजे कमी भूक लागते आणि खाणं पण कमी आहे, हे कफाचं लक्षण आहे. बहुभुज अनल्पाशनं, वारंवार खाणं पण कमी कमी खाणं, कधी जास्त खाणं, हे वाताच्या फेवरमध्ये जातं. तर जे लक्षण आपल्याला आढळलं कन्फर्म करायचं प्रश्नपरीक्षेच्या माध्यमातून आणि त्या दोषाचा पॉईंट आपण लिहिणार आहोत. क्षुधामध्ये आणखी काही गोष्टी असतात. टॉलरन्स टू हंगर, भूक तुम्ही किती प्रमाणात सहन करू शकता. क्षुत असहिष्णू, तुम्ही क्षुत भूक सहन करू शकत नाही, हे पित्ताच्या फेवरमध्ये जातं. आणि क्षुत सहिष्णू हे कफाच्या फेवरमध्ये जातं. तीक्ष्ण बुभुक्षा, खूप जास्त प्रमाणात भूक लागते आणि एकदा भूक लागली की डोळ्यासमोर अंधारी येते, आपण काही करू शकत नाही, कामात लक्ष लागत नाही, चिडचिड होते, हे पित्ताच्या फेवरचं लक्षण आहे. त्याच्यानंतर क्षुधेच्या संदर्भात तुमच्या जेवणाच्या सवय कशी आहे. लघु आहार, चपल आहार. एखादा व्यक्ती खूप वेगानं जेवतो, भरभर जेवतो आणि त्याचे घास खूप छोटे छोटे असतात, हे वाताचं लक्षण आहे. काही जण हळूहळू जेवण करतात, ते कफ प्रकृतीचं लक्षण आहे, याला मंद आहार असं म्हणतात. त्याच्यानंतर तृष्णा, तुमचं पाणी पिण्याची सवय तुमची कशा प्रकारची आहे हेही आपल्याला बघायचं आहे. क्वांटिटी अँड इंटेन्सिटी कशी आहे. शीघ्र पिपासा, वारंवार तहान लागते, पित्त प्रकृतीचं लक्षण आहे. प्रभूत पान, तीक्ष्ण तृष्णा, खूप पाणी पितात आणि तहान सहन पण होत नाही, हे पण पित्त प्रकृतीचं लक्षण आहे. अल्पपान, अल्पतृष्णा, तहानही कमी लागते आणि पाणी पण कमी पितात, हे क प्रकृतीचं लक्षण आहे. पुढचं लक्षण आहे पुरुष मलाच्या संदर्भामध्ये. प्रभूत सृष्ट मूत्र पुरीश. प्रभूत म्हणजे भरपूर, सृष्ट म्हणजे बाहेर टाकणे, लघवीला आणि संडासला भरपूर होते, हे लक्षण असेल तर ते पित्त प्रकृतीच्या लक्षणामध्ये आहे. प्रश्नपरीक्षेमध्ये कन्फर्म करून टिक करायचं, नसेल तर सोडून द्यायचं. नंतर तुमचा घाम कसा आहे. स्वेट. प्रभूत सृष्ट स्वेट, एखाद्या व्यक्तीला खूप घाम येतो, हे लक्षण पित्ताच्या फेवरमध्ये जातं. आणि अल्पस्वेद हे लक्षण कफाच्या फेवरमध्ये जातं. कमी घाम येतो क प्रकृती, खूप जास्त घाम येतो पित्त प्रकृती. काही जणांना खूप घाम आल्यानंतर कक्षा म्हणजे काख, आस्य म्हणजे तोंड, शिर म्हणजे डोकं, आणि या सगळ्या भागामधून प्रभूत म्हणजे भरपूर, पूतिगंध म्हणजे पुवासारखा घाणेरडा वास येतो, हे पित्त प्रकृतीचं लक्षण आहे. आपण हे दर्शन स्पर्शन प्रश्न या तिन्ही माध्यमातून चेक करू शकतो. नंतर तुमची झोप कशी आहे हे पण आपल्याला बघायचं आहे. जागरूक आणि अल्पनिद्रा म्हणजे झोपही कमी आहे आणि गाढ झोप लागत नाही, सतत जागा राहतो तो व्यक्ती, हे वाताचं लक्षण आहे. आणि निद्राप्रिय हे क प्रकृतीचं लक्षण आहे. प्रश्नपरीक्षेमधून हे विचारून आपण निश्चित करून एखाद्या ठिकाणी आपण टिकमार्क करायचं आहे.
तुम्हाला स्वप्न कशा प्रकारची पडतात, हे पुढचं परीक्षण आहे. नंबर 18. आकाशवारी स्वप्नेषु, म्हणजे मोठी स्वप्न, आकाशात फिरल्यासारखी स्वप्न तर असतातच, पण आपल्या योग्यतेपेक्षा जास्त मोठी स्वप्न पाहणं हे वाताच्या फेवरमध्ये जातं. स्वप्नेषु ज्योतिषा दृष्टी, म्हणजे स्वप्नामध्ये आग लागल्याचं, खूप प्रकाश पडल्याचं, सोनं दिसतं किंवा दंगल चालू आहे, मारामारी चालू आहे, ही सगळी स्वप्न पित्त प्रकृतीची असतात. स्वप्नेषु जलाशय लोकी, म्हणजे शांत प्रकारची स्वप्न. जलाशयासोबत आहे तर जलाशयामध्ये कमळ पण आहे, बदक पण आहेत, पण याशिवाय चांगली स्वप्न, पॉझिटिव्ह स्वप्न, कोणाचं लग्न झालेलं आहे, कोणी पास झालेलं आहे, कोणा नोकरी लागलेली आहे, खूप आनंदाची घटना घडलेली आहे, अशी स्वप्न ही कफाच्या फेवरमध्ये असतात. प्रश्न परीक्षेतून एक तुम्हाला निश्चित करायचं आहे. यानंतर इनडिसिजिव्हनेस, निर्णय क्षमता तुमची कशी आहे. अनवस्थित आत्मा किंवा अव्यवस्थित मती, एखादा निर्णय घ्यायची वेळ येते त्यावेळेस मनुष्य घाबरल्यासारखा होतो, निर्णय घेऊ शकत नाही, हे वाताच्या फेवरमध्ये आहे किंवा नाही चेक करायचं. असेल तर टिकमार करायची, नाही तर दुसरा पर्याय तसाही नाही आहे. 20वं परीक्षण आहे कॉम्प्रेशन, म्हणजे आकलन, किती समजतं तुम्हाला बोललेलं. श्रुतग्राही, काही जणांना बोललेलं पटकन समजतं, हे वाताचं लक्षण आहे. चिरग्राही, काही लक्षणांना थोडं नंतर समजेल पण कायमस्वरूपी त्यांच्या लक्षात राहील, हे क प्रकृतीचं लक्षण आहे. तुम्हाला त्या ठिकाणी टिकमार करायचं आहे. तुमची स्मृती कशी आहे, 21 नंबर. स्मरणशक्ती कशी आहे. स्मृतिमान, स्मृतिशक्ती, स्मरणशक्ती खूप चांगली आहे, सगळं आठवतं, एकदा बोललेलं आठवतं, मागचं आठवतं, कित्येक वर्षाचं आठवतं, क प्रकृतीचं लक्षण आहे. अल्पस्मृती, लक्षात राहत नाही, चलस्मृती, निश्चित आठवत नाही, हे वात प्रकृतीचं लक्षण आहे. तुम्ही काही प्रश्न तुमच्या मनानं तयार करून त्या व्यक्तीला विचारू शकता आणि त्या पद्धतीनं तुम्हाला असा अनुभव येईल की 2पैकी 1 लक्षण जे आहे त्याला तुम्हाला टिकमार करता येऊ शकेल. 22 नंबर रिलेशनशिप, तुमचे व्यक्तिगत संबंध कसे आहेत. मंद मित्र, मित्र खूप कमी आहे. अदृढ सौहृद, जे आहे ते प्रेमाचे विश्वासाचं नातं नाही. शीघ्र सौहृद, कोणाशी पटकन मैत्री होते पण नंतर मग दुरावा पण होतो, वात प्रकृतीचं लक्षण आहे. तुम्हाला योग्य वाटले तर प्रश्न विचारून त्या ठिकाणी तुम्ही टिकमार करायचं आहे. स्थिर सौहृद, एखाद्याशी मैत्री झाली म्हणजे की दीर्घकाळपर्यंत राहते, क प्रकृतीचं लक्षण आहे. हे असेल तर तुम्हाला टिकमार करायचं आहे. 23वं परीक्षण आहे बुद्धी. निपुणमती आणि बुद्धिमान व्यक्ती हा क प्रकृतीचा असतो. बुद्धीची व्याख्या आयुर्वेदाने सर्व व्यवहार हेतूर ज्ञानम बुद्धी असं केलेलं आहे. कोणतीही गोष्ट पटकन समजते, त्याचं आकलन होतं, लक्षात राहतं, निर्णय घ्यायला सोपं जातं, असे बुद्धिमान लोक आपण बऱ्याच मोठ्या प्रमाणात बघतो. विशेषतः वर्गामध्ये बरेच जण फर्स्ट येण्याच्या शक्यतेमध्ये असतात, ते सगळे बुद्धिमान व्यक्ती याच्यामध्ये मोडतात, क प्रकृतीचं लक्षण आहे. 24 नंबर प्रवृत्ती तुमची कशी आहे. तुम्ही क्रोधी आहात का, खूप पटकन राग येतो. क्षिप्रकोप, क्रोधी म्हणजे खूप राग येतो, क्षिप्रकोप म्हणजे लवकर राग येतो. क्षिप्रप्रसाद म्हणजे तो राग लवकर शांतही होतो, हे पित्त प्रकृतीचं लक्षण आहे. काही लोकांना राग कमी येतो. अल्पक्रोध क प्रकृतीचं लक्षण आहे. जे असेल त्याची नोंद तुम्हाला करायची आहे. बोलण्याच्या पद्धतीमध्ये वाचा, काही जण खूप बडबडे असतात, त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नसतो, असं आहे का, हे वात प्रकृतीचं लक्षण आहे. त्याशिवाय तुम्ही बघाल की काही लोकांचं बोलणं मीत वाक वदान्य विनीत, शांततेनं बोलतात, पॉझिटिव्ह बोलतात, खूप चांगलं बोलतात, नम्रता दिसते त्यांच्या बोलण्यामधून, विनय दिसतो, हे क प्रकृतीचं लक्षण आहे. याच बोलण्यामध्ये समजा तुम्हाला प्रगल्भ वक्ता, एक चांगल्या परिभाषेमध्ये आपल्याला जे मांडायचं ते मांडू शकतो आणि इम्प्रेस करतो सगळ्यांना, हे पित्त प्रकृतीचं लक्षण आहे. समितीषु दुर्निवार्य वीर्या, बोलत असताना आपला मुद्दा तो लावून धरतो, ठासून बोलतो, हे पित्त प्रकृतीचं लक्षण आहे.
जे असेल त्याला टिकमार्क तुम्हाला करायचं आहे. याच्यामध्ये पुढचं आहे, काही गोष्टी आपल्याला बघायच्या. तीक्ष्ण पराक्रम शूर न भयात प्रणम्यती. तीक्ष्ण पराक्रम, काहीतरी विशेष गोष्ट ते सगळ्यांमध्ये करून दाखवतात जे इतरांना शक्य झालं नसतं. शूर, ते घाबरत नाही, डेअरिंग करतात. न भयात, त्यांना भीती वाटत नाही कोणत्याही गोष्टीची. हे पित्त प्रकृतीचं लक्षण आहे. असेल तर तुम्हाला राईट करायचं आहे. आवडीनिवडीमध्ये ज्यांना थंड गोष्टी आवडतात ते पित्त प्रकृतीचं लक्षण आहे. ज्यांना गरम गोष्टी आवडतात ते वात प्रकृतीचं लक्षण आहे. ज्यांना घाम खूप येतो आणि अंग दाबून दिल्यानंतर त्यांना बरं वाटतं, हे वात प्रकृतीचं लक्षण मानले गेलेलं आहे. काही जणांना फिरायला खूप आवडतं, यात्राप्रिय, दैत माल्य विलेपन मंडन, अंगावरती माळा वगैरे धारण करणं. अर्थात आजच्या तारखेला याचं परीक्षण आपण अशा पद्धतीनं करायला पाहिजे की जे कॉस्मेटिक्स खूप वापरतात, सेंट वापरतात, सुगंधी द्रव्यांचा खूप मोठा वापर करतात, परफ्युम्स वापरतात, हे सगळे पित्त प्रकृतीचे व्यक्ती असतात. कारण त्यांच्या अंगाचा कधी दुर्गंध येतो, त्याच्यामुळे त्यांना हे करावं लागतं. शास्त्रप्रिय, काही जणांना अभ्यास आवडतो, एखाद्या विषयातलं सखोल ज्ञान आवडतं, ते मिळवण्याचा प्रयत्न करतात. हे क प्रकृतीचं लक्षण आहे. योग्य ते प्रश्न विचारून यापैकी कोणतं लक्षण आहे तुम्हाला ठरवता आलं पाहिजे आणि याच ठिकाणी आपली परीक्षा असते. तुमची सहनशक्ती कशी आहे? हीन सत्व, काही लोक संकट आलं नाही तरी घाबरतात. संकट आल्यावर तर नक्की घाबरतात. त्यांना कोणी धीर दिला तरी काही उपयोग होत नाही, त्यांना धीर येतच नाही. याला हीन सत्व असं म्हणतात. हे सगळे व्यक्तींना मानसिक विकार होण्याची खूप शक्यता असते. शीघ्र त्रास, काही लोक लवकर इरिटेट होतात, लवकर त्यांना त्रास होतो. ही सगळी वात प्रकृतीची लक्षण आहेत. पुढचं लक्षण आहे 28, ब्रेवरी, शीघ्र पराक्रम. तीक्ष्ण पराक्रम, शूर न भयात प्रताम्यती. काही जो लोक डेअरिंगनं खूप अवघड काम करून दाखवतात, हे पित्त प्रकृतीचं लक्षण आहे. तर असेल तर आपल्याला टिकमार्क करायचं आहे. ॲफेशिनिएट म्हणजे प्रेमळपणा. काही लोक आपण बघतो की खूप प्रेमळ असतात, आश्रित वत्सल, आपल्यापेक्षा दुर्बल, आपल्यापेक्षा लहानाला आधार देतात, सोबतच्यांशी प्रेमानं बोलतात, मोठ्यांशी नम्रतेनं बोलतात. ते सगळे आश्रित वत्सल आहेत. हे कफ प्रकृतीचं लक्षण आहे. नंबर 30, कॉम्पिटिटिव्हनेस. काही लोकांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती असते, त्याला टाईप ए पर्सनॅलिटी म्हणतात. भू ईर्ष्या, भू म्हणजे जास्त, ईर्ष्या म्हणजे जिद्द. काही लोक खूप जिद्दी असतात, ते सगळे पित्त प्रकृतीचे असतात. योग्य ते प्रश्न विचारून, ही तुमची कला आहे की कोणते प्रश्न विचारल्यावर तुम्हाला माहिती मिळेल, ती डेव्हलप करून शिक्षकांच्या मदतीने डेव्हलप करू शकता. स्पर्धात्मक वृत्तीमध्ये भू ईर्ष्या आहे की नाही ते ठरवायचं, पित्त प्रकृती. 31 नंबर, काही लोकांचा स्वभाव हा मत्सरी असतो, इतरांचं चांगलं पाहवत नाही. नेहमी ते किरकिर करत असतात की याचं चांगलं झालं नाही, असं नाही. हे वात प्रकृतीचं लक्षण आहे. योग्य ते प्रश्न विचारून निश्चय करायचा आहे तुम्हाला. 32वं लक्षण आहे इगोइस्ट, अहंकार. काही लोकांना अभिमान खूप असतो, ॲटिट्यूड खूप दाखवतात, इगो खूप दाखवतात. ते सगळे पित्त प्रकृतीचे लोक असतात. असेल योग्य ते प्रश्न विचारायचे आहेत तुम्हाला. 33 नंबर, फॉरगिवनेस किंवा सलेमनिटी, गांभीर्य आणि क्षमाशीलता. एखाद्या गोष्टीविषयी, विषयाविषयी तुम्ही सिरियसली विचार करणं, गंभीरपणे त्याच्याकडे बघणं, त्याची टिंगल न उडवणं, त्याच्याकडे दुर्लक्ष न करणं, याला म्हणतात गंभीर. आणि ज्यांची वृत्ती ही क्षमाशील असते, म्हणजे सहन करतात आणि सोडून देतात, हे क प्रकृतीचं लक्षण आहे. योग्य ते प्रश्न विचारून तुम्हाला निश्चित करायचं आणि टिकमार्क करायचं असेल तर. 34 नंबर, रिजिड, हट्टीपणा. काही लोकांच्या संदर्भात म्हणलं जातं, अहो तो ऐकतच नाही, अहो ती ऐकतच नाही. अनंतेषु अमृदू,
असं लक्षण असेल तर ते पित्त प्रकृतीचं लक्षण आहे, त्याला टिकमार्क करायचं आहे. 35 नंबर, आदर मानवता, रिस्पेक्टनेस अँड ह्युमॅनिटी, गुरुमानयिता च विनेता, कोणत्याही चांगल्या गोष्टीविषयी आदर व्यक्त करणं, आदर बाळगणं हे असेल तर ते क प्रकृतीचं लक्षण आहे. योग्य ते प्रश्न विचारणं ही तुमची कला आहे. 36 नंबर, एनमिटी, शत्रुत्व, तुमचं कोणाशी भांडण झालं आणि त्याला शत्रुत्व तुमचं निर्माण झालं. क प्रकृतीमध्ये दृढ वैर, म्हणजे प्रदीर्घ काळापर्यंत ते लोक शत्रुत्व सांभाळून ठेवतात, माफ करत नाहीत किंवा त्यांना जवळ लवकर घेत नाही विश्वास आल्याशिवाय. त्याच्यानंतर 37 नंबरवर आहे कॉम्प्लिमेंट फ्री, स्तुतिप्रिय, काही लोकांना त्यांची प्रशंसा केलेली खूप आवडते. मग उरलेले लोक पण त्या लोकांना ओळखतात आणि काम पडलं की त्यांची स्तुती करायला लागतात. हे पित्त प्रकृतीचं लक्षण आहे. हे तुम्हाला ठरवायचं आहे योग्य ते प्रश्न विचारू किंवा ऑब्झर्वेशन झाल्यानंतर. त्याच्यानंतर मॉडेस्टी, नम्रता, ही क प्रकृतीमध्ये आपल्याला आढळून येते. त्याच्यानंतर जेनरसिटी किंवा उदारता, काही लोक उदार असतात, पैशाला किंवा कोणत्याही गोष्टीला मागे पुढे बघत नाहीत, झाला खर्च होऊ दे अशी वृत्ती असते, हे क प्रकृतीचे लोक असतात. त्याच्यानंतर प्लॅनर, नियोजन, अभियोगवान, कोणतंही काम हे गोल सेटिंग करायचं आधी आणि त्याचा प्लॅन तयार करायचा आणि तो फॉलो करायचा, हे पित्त प्रकृतीचे लक्षण आहे. 41 फिजिकल ॲक्टिव्हिटी किंवा व्यायामशीलता, काही लोकांना व्यायामाची आवड असते आणि त्या ठिकाणी तुम्ही त्यांना प्रश्न विचारून, काही जण जिममध्ये जातात, काही जण मॉर्निंग वॉकला जातात, काही योगा करतात, काही डेली सूर्यनमस्कार करतात, या सगळ्यांना व्यायामशीलता आहे असं म्हणता येईल आणि हे क प्रकृतीचं लक्षण आहे. आपण ही लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्हाला असं लक्षात येईल की प्रकृती परीक्षणामधली लक्षणं तपासत असताना आपल्याकडे 3 त्रिविध परीक्षा वाग्भटांनी सांगितलेल्या आहेत: दर्शन, स्पर्शन आणि प्रश्न. काही गोष्टी तुम्हाला बघून लक्षात येतील, विशेषतः ॲनाटॉमिकल जे पॉईंट आहेत ते सगळे तुम्हाला बघून लक्षात येतील. फिजिओलॉजिकल दुसरं एक लक्षणं सांगितलेली आहेत जर्नलमध्ये, ती तुम्हाला दर्शन, स्पर्शन आणि प्रश्न, ज्या ठिकाणी दर्शन शक्य आहे तिथे दर्शन, आवश्यक तेवढे प्रश्न. काही लक्षणं ही सायकोलॉजिकल आणि बिहेवियरल अशा पद्धतीची आहे. म्हणजे एकंदरीत प्रकृती परीक्षण करताना आपल्याला 4 प्रकारच्या लक्षणांचं परीक्षण करायचं आहे. नंबर 1 ॲनाटॉमिकल, नंबर 2 फिजिओलॉजिकल, नंबर 3 सायकोलॉजिकल आणि नंबर 4 बिहेवियरल, म्हणजे तुमची वागणूक कशी आहे. मी सगळ्यांना सांगेन की ॲनाटॉमिकल तुम्ही तुमचं सहज करू शकाल ज्यावेळेस तुम्ही रूममध्ये असता, कारण काही वेळेला कॉन्फिडेन्शियलिटीचा प्रश्न येतो, पर्सनल काही गोष्टी त्याच्यामध्ये येतात. बेटर वे शारीरिक परीक्षणं किंवा ॲनाटॉमिकल स्ट्रक्चरल एक्झामिनेशन जी आहे तुम्ही तुमची करून त्याची उत्तरं आपली आपली तयार ठेवली पाहिजे. फिजिओलॉजिकल जे प्रश्न आहेत ते सुद्धा तुम्ही स्वतःला विचारून त्याची उत्तरं ही तुम्ही सांगितली पाहिजेत आणि त्या ठिकाणी नमूद केली पाहिजेत. आता तिसरं आणि चौथ्या प्रकारचं जे परीक्षण आहे सायकोलॉजिकल किंवा बिहेवियरल, या गोष्टी आपण स्वतःविषयी जेवढे सांगू शकू त्याच्यापेक्षा आपल्यासोबत राहणारे मित्रमैत्रिणी किंवा आपल्याला नेहमी बघणारे कुटुंबातले सदस्य हे अधिक चांगलं सांगू शकतील. मग फिजिओलॉजिकल आणि ॲनाटॉमिकल परीक्षणं स्वतः करा. सायकोलॉजिकल आणि बिहेवियरल प्रश्नांची उत्तरे जी आहेत ती आपल्या मित्राकडून आपल्याला करून घ्यायची आहे. खूप ठिकाणी तुम्हाला जे प्रश्न विचारायचे आहेत ते प्रश्न आपण कितीही काहीही विचारू शकतो, परंतु योग्य प्रश्न ज्याच्यामधून तुम्हाला निष्कर्ष काढता येईल. प्रश्न का विचारायचे तर आपल्याला निष्कर्ष काढता यावा म्हणून. दर्शन, स्पर्शन प्रश्न का करायचं? निष्कर्ष काढण्यासाठी. प्रत्येक ठिकाणी लक्षण प्रेझेंट आहे किंवा नाही हा निष्कर्ष तुम्हाला काढायचाच आहे. क्वचित प्रसंगी तो चुकला तरी चालेल,
पण सगळ्यात भयानक अवस्था होते ज्यावेळेस तुम्हाला निर्णय घेता येत नाही. तुम्हाला कन्क्लुजन काढायचं आहे, निष्कर्ष तुम्हाला काढायचा आहे. तो निष्कर्ष तुम्हाला जर्नलमध्ये लिहून ठेवायचा आहे आणि कोणत्याही प्रसंगात विचारला गेल्यानंतर त्याचं स्पष्टीकरणसुद्धा तुम्ही तयार ठेवायचं आहे. असं तुम्ही केलं तर प्रकृती परीक्षणाचं प्रॅक्टिकल तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं करू शकाल आणि परीक्षेमध्ये चांगल्या पद्धतीनं मार्कसुद्धा मिळवू शकाल. तर मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देईन. काही अडचणी असतील तर तुम्ही संपर्क करूही शकता. तर प्रकृती परीक्षण तुम्हाला करता येईल अशा अपेक्षेनं. याच्यानंतर कोणाला काही शंका विचार असेल तर तो बोलू शकतो, भेटू शकतो. एवढं बोलून आजचा विषय आपण थांबवू. थँक्यू व्हेरी मच. जय आयुर्वेद.